नाणार प्रकल्पाच्या मुद्द्यावर सरकार चर्चा करणार नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केलाय। त्यांनी भगवद्गीतेचा वाटपावरूनही सरकारला खडे बोल सुनावलेत। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधींनी। आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आहेत। दादा, कामकाज दिवसभरासाठी खूप झालेला आहे। विनोद तावडेंनी असं म्हटलेलं आहे की भगवद्गीता वाईट आहे हे राष्ट्रवादीने सांगावं, आम्ही त्याला प्रत्युत्तर देऊ। नाही, त्याच्यामध्ये असं झालेलं नाहीये। आम्ही त्याची माहिती घेतली। एका कुठल्या तरी कंपनीनं शिक्षण विभागाच्याकडे 100 भगवद्गीता त्या ठिकाणी पुस्तकं दिली, ग्रंथ दिले आणि त्याच्यात ते तिथं होते। तर त्याचं काय करायचं तर त्यांनी एक कॉलेजला देऊन टाकले। हे देत असताना आम्ही त्यांना विचारलं की इतरांनी काही वेगळ्या पद्धतीची पुस्तकं दिली, ग्रंथ दिले तर तुम्ही देणार का? ते म्हणले आम्हाला कोणी डोनेट केले तर आम्ही त्या एक कॉलेजला देऊन टाकू। असं कुठले म्हणजे उद्या कुराण कुणी दिलं किंवा आणखीन काही कुणी दिलं तर त्या संदर्भातली आम्ही ती पुस्तकं त्यांना देऊ असं त्यांनी सांगितलं। आणि दादा, दुसरी गोष्ट म्हणजे नाणारवरून 2 दिवस आपल्याला सभागृहाचं कामकाज बंद झालेलं आहे। हो, आमची चर्चा करायची तयारी आहे। सरकार चर्चा करायला तयार नाही, आम्हाला ते मान्य नाही। आम्हाला नाणारमुळं कोकणवासियांचं नुकसान होतं ते आम्हाला अजिबात मान्य नाही। त्याच्यामुळं आमचं म्हणणं आहे की त्यांनी चर्चा केली पाहिजे। सरकारने नाणार संदर्भात चर्चा केली पाहिजे। जोपर्यंत सरकार चर्चा करत नाही तोपर्यंत आम्ही सभागृहाचं कामकाज बंद करू असं या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामॅन नितीनसह तुषार उपनवर, साम टीव्ही, नागपूर।